ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरीप्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदासाधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी, महागणपती, सुब्रह्मण्य स्वामी, गौरी शंकर देवता तसेच मागील गुरुचरणाक वंदन कन आज हे शुभ संदर्भाचेर दैवज्ञ दर्शनानिमित्त उपस्थित आशिल्ले आमगेले सगळे दावणगिरी गांवचे समाज बांधव लोकांक हार्दिक जाल्ले स्वागत सांगूक इच्छितो आसाचे। हे कितें मनुष्य जल्म आमकां भगवंताल अनुग्रहम प्राप्त जाला। हे मनुष्य जल्म केन्ना आमकां प्राप्त जाले की तेन्ना आमी हुशार जाता की जावत ना म्हणून सांगू जावत ना, ज्ञान प्राप्त करून घेवता की घेवत ना म्हणून सांगू जावत ना, जिवना भितर सुखान उरताच की उरतना म्हणून सांगू जावत ना, जिवना भितर दुड्ड संपादन करताच की करतना म्हणून सांगू जावत ना, आरोग्यवंत जान उरतल की उरतना म्हणून सांगू जावत ना, जिवना भितर लग्न जातल की जावतना म्हणून सांगू जावत ना, लग्न जाल्यार बी सुखान संसार करतल की करतना म्हणून सांगू जावत ना। अर्थात हे जिवना भितर खंयचेच आमकां हे अशीच जातले म्हणिले सांगू जावत ना। जाल्यार हे जगता भितर एक मात्र हे अशीच जातले म्हण सांगू जात की म्हटल्यार खंयचे मनुष्य जल्मा येत की खंयचे मनुष्य जल्म घेत की ते मनशाले एक ना एक दिवस अंत्य निश्चित आसा हे खंडीत जान सांगू जाता। अर्थात खंयचे मनुष्य जल्म घेत की तो एक ना एक दिवस मनुष्य मरतलोच म्हण हे खंडीत जान हे जगाचेर सांगू जाता। बाकीच खंयचे विशयी हे अशीच जातले ते तशीच जातले म्हण सांगू जावत ना। कित्याक म्हटल्यार हे जगाचे नांवूच आसा मृत्यू लोक म्हणजे। अर्थात खंयचे मनशांक जल्म घेत की तेगेल मृत्यू हे निश्चित जान आसाच। जाल्यार हे तसले लोकां भितर मनुष्य जिवना भितर थोडे दुड्ड संपादन केले भितर ना बरें एक स्थानमान गौरव प्राप्त जावचे भितर ना बरें एक जॉब लागचे भितर सहज जान मनशाक जिवना भितर अहंकार येता। अहंकारा भितर मनुष्य आपणा इतले व्हड कोणच ना, आपणा पांयानच हे सगळे जातो आसा आनी आपणान सांगिल्लेच सगळ्यान आयकका आनी आपणान सांगिल्ल्या प्रमाणेच सगळ्यान करतो उरका म्हण मनुष्य अहंकारा भितर सहज जान जीवन करूंक प्रयत्न करता। जाल्यार हे सृश्टी भितर कितें बी जावचुल्ल्यार ते भगवंताल इच्छे अनुसार जाता विना आमगेल इच्छे अनुसार कसलेच जावत ना। कित्याक म्हटल्यार हे सृश्टी कितें आसा भगवंताले इच्छे अनुसार निर्माण जाल्लें आसा आनी हे सृश्टी भितर कितें बी जावचुल्ल्यार ते भगवंताले इच्छे अनुसारूच जाता। कित्याक म्हटल्यार हे सृश्टी भितर केन्ना जल्म घेता की मृत्यू निश्चित आस म्हणील तेन्ना हे सृश्टी भितर आमी केन्ना शाश्वत जावन उरूंक शकना। आतां आमी मेले नंतर सहज जान आमकां खंय व्हरताच की म्हटल्यार स्मशानाक व्हरताच। स्मशानाक व्हरता आसतना तो भायर एक बोर्ड बरयल्लें आशिल्लें, कितके म्हटल्यार मंजिल तो तेरी यही थी जिंदगी बिता दी आते आते क्या मिला इस दुनिया से अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते म्हणया। अर्थात मंजिल तो तेरी यही थी जिंदगी बिता दी आते आते म्हणया। अर्थात आमी केन्ना जल्म घेता की तें सहज जान आमकां मृत्यू हे निश्चित आसा। जाल्यार केन्ना आमी जल्म गेले नंतर सगळे लोक आमकां घरा भितर दवंक येताच, घरा भितर प्रितीन पळयताच। जाल्यार खंयच्या मनशाले मृत्यू जाता की ते मेले नंतर मनशाक कोणीच घराक दवंक घेवंक इश्ट करतना। त्या मनशान इश्ट कन 50 वर्स कश्ट करून एक बरें घर बांदल्यार सुद्दां केन्ना ते मनशाले मृत्यू जाता की सकाळी मेल्यारच ते मनशाक सांजचे सूर्य असत्या पयले व्हरका म्हण इच्छा करतात। कित्याक म्हटल्यार रात्रभर कोण तेजे बरोबर बसतलो म्हणगे। अर्थात असले हे जगा भितर आमी कितें करताच आमगेले म्हण अहंकार करतात। तसल्यान ते बरयल्लें आशिल्लें मंजिल तो तेरी यही थी जिंदगी बिता दी आते आते क्या मिला इस दुनिया से अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते म्हणगे। अर्थात आमकां
स्मशान आयले नंतर जळेत कोण की म्हणल्यार आमगेल मनीस आमकां जळेन घालता म्हणगे. अर्थात हे सृश्टी भितर आमगेल मडिले कोणूच ना. हे सृश्टी भितर आमगेल तर आस म्हणल्यार भगवंत मात्र. भगवंता पांयानच हे सृश्टी चलतो आसा आनी आमी मनुष्य हे जिवना भितर अहंकारा भितर जीवन करूंक प्रयत्न करतो उरताच. त्यासाठी एक सान अशी कथा आसा. ते खंयची की म्हणल्यार एक राजा आशिल्लो. तेगेलें नांव आशिल्लें राजा एलेक्झांडर म्हणगे. अर्थात एलेक्झांडर राजा कितें आशिल्लो तेगेल्या संदर्भाचेर तेणें बरें राज्य कारभार तो करतो आशिल्लोच. त्या संदर्भार तेणें आतां आमी कितें इराण देश कंट्री म्हणटाच, अफगानिस्तान म्हणटाच, पाकिस्तान म्हणटाच, ते सगळे कंट्री तेणें युद्ध करून जिखून घेवन तेगेल्या ताब्या भितर तेणें करून घेतिल्लेच. तशी तो राजा मुखार भारत देशा भितर येतो आशिल्लो. कित्याक म्हणल्यार युद्ध करच्या कारण भारत देश बी तेगेले भितर घेवूंक. जाल्यार केन्ना तो राजा भारत देशा भितर प्रवेश जातो आशिल्लो की ते संदर्भाचेर सहजच्यान राजा म्हणले नंतर सगळे लोक गौरव दिताच, सान मान दिताच. राजा म्हणले नंतर सगळे लोक बशिल्ले उठून राबून ताका नमस्कार करताच. जाल्यार राजा वयत आसतना एक संत महापुरुश थंय तेंगेलें काम तेणी करतो आशिल्लें. काम करतो आशिल्लें तेन्ना ते राजाक ते संताचे दृश्टी गेले आनी राजाक राग येवन गेलेच. कितके म्हटल्यार आपूण इतलो व्हड राजा आनी हे संत म्हाका पळयन नमस्कार बी करतनाच आनी म्हाका पळयन राबले बी ना म्हणगे. तशें ते राजा उठून घेवन संता कडेन गेलेच आनी संताक सांगलेच आपूण इतलो व्हड राजा, आपूण तुका हे संदर्भा बी मान उडोवंक शकता आनी राजा जावन तूं आपणाक नमस्कार केलना, गौरव दिलना कित्याक की म्हणगे. ते संत ताका पळयन हांसताच आनी कांयच उलयत ना आनी ताका सांगताच पळय आनी अर्ध तासा ते 1 तासा भितर हांव मरण वयचें आसा, म्हागेलें मृत्यू येवचें आसा आनी म्हाजे कडेन घालूंक एकूच वस्त्र आसा. हांव मेले नंतर स्वर्गा वयचें आसा. थंय आपूण हांव तुगेले वाट राखतो उरता आनी म्हागेलें वस्त्र कितें आसा हें पिंजून गेल्लें आसा आनी म्हाजे कडेन हें सूय आनी सूत बी आसा. हे सूय आनी सूत घेवन म्हाका वस्त्र शिंवच्याक टायम ना. तशच्यान हांव मेले नंतर तुगेले वयर वाट राखतो उरता. हे सूय आनी सूत तूं घेवन आपणाक वयर हाडून दी हां म्हण ते राजाक तो सांगता. त्या राजा नंतर आश्चर्य जाता. कितके म्हणल्यार सूय आनी सूत हो संत म्हाका घेवन यो म्हणटा म्हणगे. तेन्ना ते राजा सहजान सांगता सूय आनी सूत आपणाक कशें घेवन येवं जाता की म्हणगे. मेले नंतर कोणाक कितें घेवन वचूं जाता की म्हणगे. तेन्ना ताका संत सांगताच इतले सगळे तुका ज्ञान आसा, मेले नंतर मनशान कसलेच घेवन वचूं जावत ना. जाला बी तूं युद्ध करून हे सगळे कितें राज्यभार मागेले मागेले म्हण तूं अहंकारान कितें जीवन करतो आसा हे तुका खंय म्हणल्यार योग्य दिसता की म्हणगे. तेन्ना ते राजाक आपणान केल्ले चूक मान्य जाता आनी ते संताक नमस्कार घालून ते सूय आनी सूत तुमी आपणाक दिताच की म्हण विचारता. तेन्ना सहजान संत ते सूय आनी सूत काल आसा ते राजा दिताच आनी राजा तशें नमस्कार घालून तेंगेल्या गांवां वयताच. अर्थात राज्या भितर वयताच. राज्या गेले नंतर सहजान राजा तेगले सैनिकां सांगता अंतीम संदर्भाचेर आपूण केन्ना मृत्यू जातली, आपणाल केन्ना अंत्य जातले ते संदर्भाचेर आपणा तुमी सगळे आपणाल राज्य कितें हांवें केल्लें आसा ते राज्या सगळे आपणा तुमी घेवन वच्चा म्हणगे. आनी हे सूय आनी सूत कितें आसा हे आपणाल मुखार तुमी दवरयाच म्हणगे. आनी आपणाल हात कितें आसा अशी ओपन करून तुमी दवरया की म्हणगे. तेन्ना तो सैनाधिपती विचारता कित्याक की म्हणगे. तेन्ना राजा सहजान सांगता हांवें कितें जिवना भितर चूक केला ते म्हागेले प्रजान आनी म्हागेले राज्य आशिल्ल्यान कोणें बी करचें नाका की म्हणगे. हांवें बी जिवना भितर अहंकारा भितर हे म्हागेलें राज्य हे म्हागेलें गांव म्हण सगळ्या युद्ध करून करून घेवन हांव म्हागेलें जिवन काडलो. जाल्यार अंतीम संदर्भाचेर केन्ना म्हागेलें मृत्यू जालें केन्ना म्हागेल्या हातीक कसलेंच ना, कसलें म्हाका घेवन वचूं बी जावत ना. हे सान सूय आनी सूत बी कितें आसा हे म्हागेल्या मुखारच आसा हे बी म्हाका घेवन वचूं जावत ना म्हण तो राजा ते तेंगेल्या सैनिकाक सांगताच. अर्थात हे काणयेचें तात्पर्य इतलेंच मनशान जिवना भितर कितें बी संपादन केल्यार हे सृश्टी भितर हे सृश्टीचे उरता विना आमकां कसलेच घेवन वचूं जावत ना. कित्याक म्हटल्यार आमी हे सृश्टीचेर येत आसतना बी खाली हातीन येयल्लेच, वयत आसतना बी खाली हातीन वयतलेच.
जाल्यार मनुष्य हे जिवना भितर अहंकारा भितर हे सगळे मागेले 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 म्हण जीवन करूंक प्रयत्न करतो उरता आनी सहजान मनुष्य केन्ना अहंकार करता की तो सगळे संबंधाच्यान बी दूर वयता म्हणजे तुका इंग्लिशाक एक सान सेंटेन्स आसा इगो इज अ स्मॉल 3 letter वर्ड्स विच कॅन डिस्ट्रॉय अ बिग 12 letter वर्ड्स कॉल्ड रिलेशनशीप म्हणजे अर्थात इगो इज अ स्मॉल 3 letter वर्ड्स म्हणजे इगोस मिली कितें EGO विच कॅन डिस्ट्रॉय अ बिग 12 letter वर्ड्स कॉल्ड रिलेशनशीप म्हणजे अर्थात कोण मनुष्य अहंकारा भितर जीवन करतो की अहंकारा भितर हे सगळे मागेले मागेले म्हणून जीवन करता की तो मनुष्य सहजान सगळे संबंधाच्यान सगळे परिवाराच्यान आनी भगवंता खंयच्यान बी दूर जाता म्हणजे तशच्यान आमी हे जिवना भितर कितें बी प्राप्त जाल्यार हे सगळे म्हाका भगवंताल अनुग्रहम प्राप्त जाला आनी हे सगळे भगवंतालेच म्हण केन्ना आमी जीवन करता की तें सहजान आमी आमगेल्या जिवना भितर सुखानी आनंदान संतोषान जीवन करूं शकताच म्हणजे भगवंत गिते भितर बी सांगताच प्रकृते क्रियमाणानि गुणः कर्माणि सर्वशः अहंकारान विमूढात्मा कर्ता इति मन्यते म्हणजे अर्थात प्रकृते क्रियमाणानि गुणः कर्माणि सर्वशः म्हणजे हे प्रकृती भितर किती बी जातो आसा ते आपणाले इच्छेनुसार जातो आसा आपणाले अनुग्रहान जातो आसा म्हणजे जाल्यार अहंकारान विमूढात्मा कर्ता इति मन्यते म्हणजे अर्थात मनुष्य अहंकारा भितर हे सगळे मागेल निमित्त जातो आसा म्हण मनुष्य जीवन करतो आसा म्हणजे ते चुकीचे आसा म्हणजे तशच्यान आमी आमगेल्या जिवना भितर कितें बी प्राप्त जाल्यार अहंकार करनाशीच केन्ना आमी हे सगळे भगवंताल इच्छेनुसार जाला आनी भगवंताले अनुग्रहन जालो म्हण आमी केन्ना जीवन करतो वयता की तें सहजच्यान आमी जिवना भितर सुखानी आनंदान जीवन करूंक शकताचे म्हणजे आनी हे जगा भितर कितें बी जावचे उरल्यार भगवंताले इच्छेनुसार जावक विना आमगेले इच्छेनुसार कसलें जावच ना आमी खाली विच्च करूं शकता हे अशी जावका म्हणजे जाल्यार ते पूर्ण करचे उरल्यार भगवंता इच्छेनुसारूच जाता म्हणजे तो बघ इंग्लिशान एक सेंटेन्स आसा वी कॅन प्लॅन बट गॉड डिसायड्स म्हणजे सो फिक्स युअर रिलेशनशीप विथ गॉड अँड ही विल फिक्स एवरीथिंग एल्स म्हणजे अर्थात वी कॅन प्लॅन बट गॉड डिसायड्स आमी कितें करूं शकता जिवना भितर अशी जावका म्हण इच्छ करूं शकतात जाल्यार डिसिजन कोण घेतके म्हटल्यार भगवंत घेता सो फिक्स युअर रिलेशनशीप विथ गॉड म्हणजे तसल्यान आमी केन्ना संबंध भगवंता भितर लागीं करून घेता की केन्ना भगवंता कडेन संबंध करता की तेजे मुखार आमगेल्या जिवनाचे कितें बी आसा हारी भार ते भगवंत स्वता तेगेले इच्छेनुसार करतो वयता म्हणजे तशच्यान आमी बी सगळे आमगेल्या जिवना भितर हे कितें आमकां भगवंताल अनुग्रहान जीवन प्राप्त जाला हे जिवना भितर जातींतले आमी भगवंताले आराधन करचे स्मरण करचे चिंतन करचे अत्यंत आवश्यक आसा जगद्गुरू आचार्य शंकर बी तेंगेल स्तोत्रा भितर सांगताच मा कुरु धनजन यौवन गर्वम हरति निमेषात कालसर्वम मायामयमिदम अखिलम हित्वा ब्रह्मपरमत्वं प्रविश्य विदित्वा म्हणजे अर्थात मा कुरु धनजन यौवन गर्वम म्हणजे दुड्ड आसा यौवन आसा दुड म्हण अहंकार करनाका म्हणजे हरती निमेषात कालः सर्वम म्हणजे एक सेकंदा भितर काल आमच्याच्यान हे सगळे काण घेऊ शकता म्हणजे मायामयमिदम अखिलम हित्वा म्हणजे हे जगत सगळे मायामय आसा म्हणजे ब्रह्मपदम त्वं प्रविश्य विदित्वा म्हणजे अर्थात हे जगा भितर ब्रह्म एकच सत्य ते जातीतलं बगी तू कण घेन ते ब्रह्मात्माक प्राप्त करून घेवक प्रयत्न कर म्हण आचार्य शंकर तेंगेले स्तोत्रा भितर बी सांगताच तशच्यान आमी सगळ्यान हे जिवना भितर जातीतले भगवंताले आराधन करूक स्मरण करूक चिंतन करूक प्रयत्न करया आनी आम सगळ्याक हे जिवना भितर भगवंताले आराधन करचे स्मरण करचे चिंतन करचे आनी अहंकाराच्यान दूर वयचे हे सगळे भगवंताले अनुग्रहान म्हाका प्राप्त जातो आसा म्हण एक विचार शक्ती एक ज्ञानशक्ती आम सगळ्याकच प्राप्त जावं म्हण आमगेल्या गुरुचरणाक आनी जगदंबा ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थना आमी करतो आसाचे आज तुमी सगळ्यांच आमगेल्या गुरुजीक आनी आमकां श्रद्धा भक्ती विश्वासपूर्वक स्वागत करून हांग म्हटल्यार आपेन हाडलेचे प्रायः प्रशांत अण्णाले सतीश अण्णाले तुमगेले सगळ्याले इच्छा आशिल्ली
चातुर्मासा संदर्भाक मिरवणी कार्यक्रम सायंकाला भितर जावका म्हणगे जाल्यार देवीन हे संदर्भाचेर मिरवणी काल आसा तुमगेली इच्छा मिरवणी करची आशिल्ली ते सायंकाला भितर कळन घेवन पूर्ण केले म्हण सांगूक इच्छितो आसाचे त्यानं सगळ्याली इच्छा आशिल्ली सांचे करया म्हणगे जाल्यार आत्तां चातुर्मासाकिंता बरे करून तुमी मिरवणी केलेचे आनी आमगेले मातृलोक अक्कू लोक आनी आमगेले अण्ण लोकान इतले नृत्य केले म्हटल्यार तेणी नात्तो आशिल्लेचे मुखार सगळे लोक नात्तो आशिल्ले आमगेले भट लोकान आमकां व्हिडिओ बी दाखयले अभय स्वामीजी मुखार नात्तो आसा म्हणगे तुमी नाचिल्ले पळोवन आमकां बी दिसतो आशिल्लें आमी बी वचून तुमचे कडेन येवका म्हणगे जाल्यार स्वामीजी जाल्ल्यान आमी थंय बसून उरले आनी व्हिडिओ पळोवनच समाधान केले तुमी इतले श्रद्धा भक्ती विश्वासपूर्वक कितें आमगेले गुरुजीक आनी आमकां स्वागत करून आपणाक हांगा दिलें आसा त्या साठी तुम सगळ्याकच धन्यवाद सांगूक इच्छितो आसाच तुमी सगळ्यांनाच जय जयकार कान घेन आमगेले गुरुजीक आनी आमकां हांगा आपणाक हाडले तशच्यान आमी बी आतां एक भगवंताले नाम सांगतात तुमी बी ते परतल्यान सांगया हां जाता न्ही हां काल हर कष्ट हर रोग हर दारिद्र हर 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 महादेव हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव जय ज्ञानेश्वरी जय ज्ञानेश्वरी जय ज्ञानेश्वरी धन्यवाद तुम सगळ्याकच आनी आमी की तुमच्या मुखार आतां उलयतो आसाच हे धैर्य आमकां सगळे तुमच्या मुळ्यान आमकां प्राप्त जाला कित्याक म्हणल्यार दावणगिरी चातुर्मास जावचे पयले आमकां मायकार उलयचे धैर्य नाशिल्लेच कित्याक मायक येयलें म्हणल्यार आमी भियेन घेवन फाटीं वयतालेच आनी आमगेले गुरुजी कडेन बी सांगतात आमी उलयत ना म्हणगे जाल्यार दावणगिरी चातुर्मासाक स्वामीजीन सांगलें आयकच्याक सुमार लोक येतलेच तुमी उलया उलयच्याक रुढी जातले म्हणगे तशें तुमगेले सगळ्याले प्रिती विश्वासान आज इतले मायकार उलयचे आमकां सामर्थ्य प्राप्त जाला त्या साठी तुमकां बी सगळ्याक धन्यवाद सांगूक इच्छिताच आनी आज आमी की तुमचें उलयतो आसाच हे उलयच उरल्यार आमगेले गुरुजीन चातुर्मासाच्यान आमकां शिकयतो आशिल्लें कितें म्हटल्यार देवन दर्शनाक तूं उलयका कशी उलयका कितें उलयका म्हण तेणी देव चातुर्मासाच्यान आमकां पाठ घेतो आशिल्ले आनी पाठ घेतले नंतर मठा गेले नंतर बी तिणें आमकां सकाळीं पाठ घेताले सांजचे पाठ घेताले नोट्स बरयन दिताले अशें उलयका अशें कर का म्हणून तशें आज आमी तुमचें कितें उलयता आसाच हे आमगेलें कांयच ना आमगेले गुरुल अनुग्रहान गुरुल मार्गदर्शनान आमी तुमचे कडेन आज इतले उलयच्याक आमकां शक्ती सामर्थ्य प्राप्त जाला आनी तुमगेले सगळे कितें आमगेले गुरुजीक आनी आमकां श्रद्धा भक्ती विश्वासपूर्वक तुम स्वागत करून आपणाक हाडिल्लें आसा हे तो केल्ले तुमगेली सगळी सेवा मुळे तुम जिवना भितर सुख शांती नेಮ್ಮदी आरोग्य प्राप्त जावं तुम सगळ्याकच गुरु अनुग्रह आनी आमगेले आराध्य देवी जगदंबा ज्ञानेश्वरी अनुग्रह प्राप्त जावं तुम सगळ्याकच बरें जावं म्हण प्रार्थना करतेच आमगेले वाणीक आमी विराम दितो आसाच नमः पार्वती पतये हर हर महादेव ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेय ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ओम गम गणपतये नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः जय ज्ञानेश्वरी अत्यंत
ಆನಂದವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ದೈವಜ್ಞ ದರ್ಶನ ಎಂಬಂಥ ಸುಂದರವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಅತ್ಯಂತ ಅದ್ಭುತವಾಗಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಂಘಟಿಸಿ ಅಪೂರ್ವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜನ ಸಾಗರದಿಂದ ತುಂಬಿ ತುಳುಕಿ ಅಭೂತಪೂರ್ವವಾಗಿ ನಡೆದಿದೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವಷ್ಟು ವಿಶೇಷಗಳನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಲೇಬೇಕು. ಶಿಸ್ತು, ಸಂಯಮ, ಅದರೊಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ 2026ನೇ ಇಸ್ವಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇರುವುದರಿಂದ ಪುಷ್ಪದ ಮೇಳೆಗಳೇ ನಾವು ನಡೀತಾ ಬರುತ್ತಿದ್ದಂತೆ ನಮ್ಮ ಮಾತೆಯರು 26 ಆರತಿಗಳಿಂದ 7 ವರ್ಷವನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಲಿ ಎಂಬುವಂಥ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹರಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ತುಂಬ ಸುಂದರವಾದಂಥ ವಿದ್ಯುಕ್ತವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ನೆರವೇರಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಮತ್ತಷ್ಟು ಆನಂದವಾಯಿತು ನಮಗೆ. ನಮ್ಮ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಾತೆ ತನ್ನ 2 ಕೋರರೊಂದಿಗೆ ಗಣಪತಿ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯರೊಂದಿಗೆ ಶ್ರೀಮಠದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ರಾರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾಳೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಾಳೆಯ ಸುಂದರವಾದಂಥ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಲಾಗಿದ್ದಾಳೆ. ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಇದನ್ನು ರಚಿಸಿದಂಥ ನನ್ನ ಮೋಹಿತ್ ಮಿತ್ರನಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ, ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಸಾಲದು, ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಬಾಳೆಯ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನರಾದಷ್ಟೇ ಸಾಲದು, ಬಾಳಿನ ಮಂಟಪದಲ್ಲೂ ಕೂಡ ವಿರಾಜಮಾನಲಾಗಬೇಕು. ಆವಾಗಲೇ ನಮ್ಮ ಜೀವನ ಧನ್ಯವಾಗ್ತಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಉಡುಗೊರೆಯನ್ನು ನನ್ನ ಕೆಲವು ಮಿತ್ರರು ತಮ್ಮ ಧನದಿಂದ ಸಮರ್ಪಿಸಿ ಅವನಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸಿದ್ದಾರೆ. ಆ ನನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರನಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ, ಆ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಕೈವಹಿಸಿದಂಥ ನಮ್ಮ ನಾಗರಾಜಣ್ಣ ಮತ್ತು ಅವರ ಮಿತ್ರ ತಂಡವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕವಾದಂಥ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಪ್ರಾಯಶಃ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರಿದೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಮಾತಿನ ನಂತರ ಪ್ರಾಯಶಃ ನಾವು ಮಾತಾಡುವಂಥದ್ದು ಅನಿವಾರ್ಯವಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅನ್ನಿಸ್ತು. ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನು ಅವರು ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿ ಇಲ್ಲಿಂದಲೇ ಉಪನ್ಯಾಸವನ್ನು ಶುರು ಮಾಡಿ ತಮಗೆ ಪುನಃ ಉಪನ್ಯಾಸವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ತುಂಬ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಮಾತುಗಳಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಸಂತೋಷಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರಾಯಶಃ ಇನ್ನೆರಡೇ ಕೆಲವೇ ಮಾತುಗಳು ಮಾತ್ರ ನಾವಾಡುವಂಥದ್ದು. ಪ್ರಾಯಶಃ ಹೋದ ವರ್ಷ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯ ವ್ರತವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಟ್ವಿ. ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆ ಅಲ್ಲ, ನೀವು ಬೇರೆ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನು ನಾವು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಷ್ಟೇ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿ ನಮಗನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಈ ದೈವ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 25ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಅದೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಪುನಃ 2 ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ದಾಗಾಯ್ತಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಆದರೆ ಭಗವಂತನ ದಯೆ ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ. ಆ 25ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಚಾತುರ್ಮಾಸ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ಅಂದು ದಿಗ್ವಿಜಯ ಉತ್ಸವವನ್ನು ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿ ನೆರವೇರಿಸಿದರೆ 26ನೇ ಇಸ್ವಿಯ ಆರಂಭದಂದು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪುನಃ ದಿಗ್ವಿಜಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಪರಮ ಅವಕಾಶವನ್ನು ಆ ಭಗವಂತ ಕಾಣಿಸಿದ್ದಾರಲ್ಲ, ಆ ಬಗ್ಗೆ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಎಷ್ಟು ನತಮಸ್ತನಾದರೂ ಕೂಡ ಕಡಿಮೆಯೇ. ಇದೀಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ವಾಸಣ್ಣವರು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದರು. 26ನೇ ಇಸ್ವಿಯ ಆರಂಭವನ್ನು ಅನೇಕರು ಅನೇಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದೈವಿಕ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂಥೇಳಿ. ಖಂಡಿತವಾಗಲು ಕೂಡ ಹೌದು. ಕೆಲವರು ಕುಡಿದು ತಿಂದು ಏನೇನೋ ಮಜಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಮಜಾ ಮಾಡ್ತಾ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು, ಈ ಸಂವತ್ಸರವನ್ನು ಅಥವಾ ಈ ದೇವದರ್ಶನವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಇದನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಉಳಿಯಬೇಕು, ಬೆಳೆಯಬೇಕು, ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ಅದನ್ನು ನಾವು ಹಸ್ತಾಂತರಿಸಬೇಕು ಎಂಬ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿ ಭಯಭಕ್ತಿಯಿಂದ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿ ತಾವು ಅದನ್ನು ಆಚರಿಸಿ ತೋರಿಸಿದ್ದೀರಿ. ಹರ್ಷವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಈ ವರ್ಷ ಆರಂಭವಾಗಿದೆ, ಹರ್ಷ ತಂದಿದೆ.
ಕೇವಲ ವರ್ಷ ಆರಂಭವಾಯಿತು, ಇವತ್ತಿನ ಹರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಇಷ್ಟೇ ಸಾಲದು. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೆಲವಷ್ಟು ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೇಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಜೀವನ ಉನ್ನತಕ್ಕೆ ಏರಲಿಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಈ ಜೀವನ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆಯೇ ಹೊರತು ತುಂಬ ಹೀನಾಯವಾಗಿ ತಿಂದುದು ಉಣ್ಣುವುದು ಒಂದಿನ ಸಾಯೋದಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲ ಎಂಬುದನ್ನು ಸತ್ಯವಾದಂಥ ಮಾತನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅರ್ಥಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಯ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ಅನಿವಾರ್ಯ ನಾವು ತಂದುಕೊಳ್ಳೋಣ. ಹೊಸ ವರ್ಷವನ್ನು ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸ್ತೇವೋ ಆಂಗ್ಲ ಪದ್ಧತಿಯಂತೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೊಸತನವನ್ನು ಕೂಡ ತುಂಬಿಕೊಳ್ಳೋಣ. ಯಾವ ಆ ಹೊಸತನಗಳು? ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೇಗ ಏಳುವಂಥ ಒಂದು ಕೈಕರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ತುಂಬ ಬದಲಾವಣೆಗಳು ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತವೆ. ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸುಧಾರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಮನಸ್ಥಿತಿ ತುಂಬ ವಿಶಾಲ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇರ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಬೇಕು. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ, ಸಾಮಾನ್ಯ 6 ಗಂಟೆಗೆ ಆದರೆ ಸಾಧ್ಯವಾದ 6 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಥವಾ 7 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಹೇಳಲೇಬೇಕೆಂಬಂಥ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪದೊಂದಿಗೆ ನಾವು ಈ ಹೊಸ ವರ್ಷವನ್ನು ಆರಂಭಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದರೊಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ 1 ರಿಂದ 1.5 ತಾಸು ಮಾತ್ರ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವೀಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡುವಂಥದ್ದು. ಅದರ ನಂತರ ಮೊಬೈಲನ್ನು ನಾನು ಉಪಯೋಗಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುವಂಥ ದೃಢ ನಿಶ್ಚಯವನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಆವಾಗ ಸಮಾಜ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮೈತ್ರಿಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಮಯ ಸಿಗ್ತದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಂತ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಲೋಚನೆಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮೊಬೈಲನ್ನು ಕಡಿಮೆ ಉಪಯೋಗಿಸುವಂಥ ಒಂದು ಕೈಕರ್ಯವನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತವೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಸಮಸ್ಯೆಗಳು ತನ್ನಿಂತಾನೇ ದೂರ ಸರಿತಾ ಹೋಗ್ತವೆ. ಹೀಗಾಗಿ 2ನೇಯ ಬದಲಾವಣೆಗಳಿಗೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. 3ನೇ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂಥವೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಗ್ತಾ ಇರುವಂಥ ಒಂದು ಚಿಂತನೆಯನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನಾವು ಯಾವಾಗ ನಗ್ತಾ ಇರ್ತೀವೋ, ಹಸನ್ಮುಖಿಗಳಾಗಿರ್ತೀವೋ, ಸಂತೋಷನಿರ್ತೀವೋ, ಆವಾಗ ನಾವೊಬ್ಬರೇ ಸಂತೋಷ ಇರುವುದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮುಂದಿನವರು ಕೂಡ ಸಂತೋಷವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುವಂಥ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಹಸನ್ಮುಖರಾಗಿದ್ದಾಗ ಎದುರಿನವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಹಸನ್ಮುಖರಾಗಿ ಪ್ರಕಟರಾಗ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ನಗ್ತಾ ಇತರನ್ನು ಕೂಡ ನಗಿಸುವಂಥ ಒಂದು ಭವ್ಯತೆಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಯ 3 ವ್ರತವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡುವಂಥ ವ್ರತಗಳಲ್ಲ ಇದು. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೇಗ ಏಳುವುದಂಥದ್ದು. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೇಗ ಏಳಬೇಕಾದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ರಾತ್ರಿ ಬೇಗ ಮಲ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು, ಇದು ಅನಿವಾರ್ಯ. ಮತ್ತು ಮೊಬೈಲನ್ನು ದಿನಕ್ಕೆ 1.5 ತಾಸು ಮಾತ್ರ ಹೆಚ್ಚಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ನಾವು ರೀಲ್ಸ್ ನೋಡಲಿಕ್ಕೆ, ಯೂಟ್ಯೂಬ್ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಫೇಸ್ಬುಕ್ ವಾಟ್ಸಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಉಪಯೋಗವನ್ನೇ ಮಾಡಬಾರ್ದು. ಫೋನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಫೋನ್ ತೊಗೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋಣ. ಇದರಿಂದ ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ನಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ನಾವು ಹೆಂಡತಿ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೆ, ನಮ್ಮ ಗಂಡನೊಂದಿಗೆ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಿ ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ, ಸಮಾಜ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ದೇವತಾ ಕಾರ್ಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಕೂಡ ರೂಢಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅದರೊಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ನಗುಮುಗದಿಂದ ಇತರನ್ನು ಸಮ್ಮುಖೀಕರಿಸುವಂಥದ್ದು, ಇತರ ಎದುರುಗಡೆ ನಾವು ಹೋಗುವಂಥದ್ದು. ಅದರಿಂದ ಅವರು ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟವಿರಲಿ, ನಾವು ನಗುಮುಗದಿಂದ ಅವರ ಎದುರಿಗೆ ಹೋದಾಗ ಅವರು ನಕ್ಕು ನಮ್ಮನ್ನು ಸ್ಪಂದಿಸ್ತಾರೆ. ಅವರು ನಕ್ಕು ನಮ್ಮನ್ನು ಸ್ಪಂದಿಸಿದಾಗ ಅವರಿಂದ ಎಷ್ಟೋ ದುಃಖಗಳು ತನ್ನಿಂತಾನೇ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ. ನಾವು ಸುಖಿಗಳಾಗ್ತೇವೆ, ಅವರು ಸುಖಿಗಳಾಗ್ತಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ಶೈಲಿಯನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ, ಇನ್ನು ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ನನ್ನ ಕನ್ನಡ ದೇವತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಪತ್ರಕರ್ತ ಮಿತ್ರರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಕ್ಕಾಗಿ ಮಾತ್ರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ದು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಕೆಲವು ಮಾತುಗಳನ್ನು, 1-2 ನಿಮಿಷದ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೊಂಕಣಿಯಲ್ಲಿ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. मस्जिद संतोषात असणे आज एक अद्भुत असले कार्यक्रम पडल्याचे एक अवकाश आज मिळाला असा अत्यंत आनंद झाले. कारण चातुर्मास आम्ही हांगाची केलेले 2 महिने हांगा आशिल्ल्याची जाल्यार असले एक भव्य ते तेन्ना पळयचें मेळना आशिल्लें म्हाका. हांगा एक स्टेज आशिल्लें आमगेलें, हांगा अर्द हे भाग धांपून आशिल्ले. कल्याण कशें दिसता असा म्हणटा तेन्ना कळनाशिल्लें. हांगचे कितें उंच एक कसलें म्हणटा ताका उंच जावन पळयता तुका रेलिंग्स पळय गॅलरी जालें नाशिल्लें तेन्ना पुरा काम जालें नाशिल्लें. जाल्यार मस्त छंद दिसता असा जी पुनः नेवेन कल्याण पळयोवन हे कार्यक्रम करता आस की म्हणटा तसले एक आनंद येता असा तसलें एक अद्भुत दृश्य भितरी आयकता तरी मस्त संतोष दिसता असा मस्त बरें दिसलें. आज प्रायशः 2 तासांकिंत उंच जालें तसले मेरवणीक परमपूज्य स्वामीन सांगले मागेले विशेष हांवें प्रशांत तर्नाक आनी थिंग सगळे मित्र लोकांक एक मन आशिल्लें रात्रीक चातुर्मास्याचे दिग्विजयोत्सव करता म्हणून तेन्ना तांकां अवकाश मेळना कारण त्या दिवस ग्रहण आशिल्लें. अशें जावंक न्हू तेन्ना तांकां अवकाश मेळना दिवसाक जालें.
किती आमगेले मना आशिल्ले याद उर तुमकां. दिवसा करता म्हणजे आमगेले मनाक, रात्री करता म्हणजे तेंगेले मनाक देवे दिसले. हां तुगे मना आशिल्लें कल न्ही रे, तिगे मना आशिल्लें बी जावं रे म्हणून सांगून न्हू सांजेकच पुन्हा एक करचे अवकाश करून दिले बदल धन्यवादांची इश्ट करता आसा जाल्यार एक फावट मना दिसता आमकां हेचे कार्यक्रम साकण जाल्यार आसता आनी बरें जाता आशिल्ले म्हणून. आज आमी कितली मेहनत केल्लो आसा, ताळ वाजोवन विशेशान भजन केल्लो आसा, कितले सुंदर दस्तकान आमगे लोक आयले आसा ते रातचो दिसना वते. रातचे टायमार हां पळयचे कितकी मजेशी दिसता सोडलेरी वताच्या तापच ना सोडलेरी समाजाक कोण कोण आसा कित कित करून गेला हें कांय कळणे वत ना. अटो गुंपेन नाल्यार गोविंदा जावन वता जाल्यार ओटो तेंगे मना आशिल्ली बेग जालें न्ही जाल्यार कार्यक्रम हे भारी छंदायन जाले बदल मस्तितले विशेष जाले तसले संतोष आनंद दिसता आसा. चातुर्मासा भितर ज्ञानेश्वरी हांगा येवन बसता आशिल्ले आज ज्ञानेश्वर आमचे पयले आयिल्ले आसा. आमगेल्या आवय लोकांनी आज विशेष हांव न्हू हें कितें 26 इस्वी आरंभ जालो आसा तेका 26 आरती काणगे न्हू स्वागत केलें पुष्पावंचे चलन आयलेची कितले आनंदाचे क्षण. प्रायशः पुत्ता तरी आवय समाज कितें करता म्हणचे निदर्शन आज तुमी सगळ्या लोकांक दाखोवन दिलें आसा. आमी कितें करूंक तयारी तुमी कसलें सांगया आमी करूं तयार आसा म्हूण सांगी न्हू. आज मागेले अन्नदाना तरी विशेष आमगे न्हू आमगेले सुधीर अण्णांनी तेंगे कुटुंबा लोकांनी बरें सहकार दिलें आसा. मस्त संतोशे विशय चातुर्मासे वयच्यान सहकार दिलेले आनीक मस्त लोकांनी दानी लोकांनी हे कार्यक्रम सुंदर जावचे तरी सहाय हस्त दिल्लो आसा. चातुर्मासी करून गेल्याचे आमी प्रायशः हें पट आयलतना 4-5 दीस उरका म्हणजे मस्त अपेक्षा प्रशांतान सांगिल्ले जाल्यार हें कितें दैवदर्शन कार्यक्रम आमी राज्य मट्टार हांगा कितें आसाची तेन्ना अवकाश आमकां मेळना जाल्यार मुखार केन्ना दिवस अवकाश मेळ्ळे नंतर प्रायशः ते अवकाश करून दितले म्हण सांगचे इश्ट करताच. प्रायशः मस्त वेळ घेवत ना आमी टायम जाल्ले आतां 10 घंटे जावंक जाता आयला मस्त वेळ दवन तुमी ह्या कार्यक्रमात तयार करता आसाची सगळे कंगन आयल्याची मागीर युवा मित्र लोक जावो मागीर आवय लोक जावो मागीर समाज बांधव लोक जावो कितले हुम्मसान ह्या कार्यक्रमात भाग घेतला म्हण सांगल्यार मस्तितली खुशी. प्रायशः दोनीच एक विशेशांची इश्ट करता आसा ते म्हण सांगल्यार होसकेरे भितर विशेष आमगे न्हू आमगेले जिल्हा मट्टाचे कितें देवज्ञ वाहिनी आसा तेंगेले मुखांतर होसकेरीचे देवस्थानाची समिती लोकांले एक विशेश जाले तसले अपेक्षे प्रकार होसकेरीचे आमगेले ईश्वर देवस्थाना भितर महारुद्र याग जाता आसा 8/3/2026 अशें हांगे न्हू हें मार्च म्हयन्यात जावचें कितें 8 तारखेक जावचें कार्यक्रमाक मागीर समाज जास्तीत जास्त लोकांचें भाग घेवका म्हणचें एक विशेष निवेदन करता आसा. तेजे बरोबर काणसोल्या भितर आमगे सावित्रा मला उठला परिचय आसाच काणसोल्या भितर मस्तितले बदलावण ते आईन कंगे न्हू मस्तितले बरें काम केल्लें आसा. त्या एक थोडेच आनी थोडेच एक कितें कार्यकर्ते आसा ताका थोडेच सहाय्याची आवश्यकता बी आसा. कोण कोणाक एक भावन आसा त्या कार्याक सहकार दिवका म्हणून ते सगळे लोकांनीच ते मागीर कितें कांसूल सावित्रा एक बरें काम करता आसा ताका सहयोग दिवका म्हणचे एक निवेदन सांगचे इश्ट करताच. हे कार्यक्रम भारी छंदायेन चलोवन दिले संतोश जाले. मागीर स्वामीजीक आमी चातुर्मासांनी सुरवात करता आशिल्लीची तुमी अभ्यास करून घेवका उलयचे म्हणून सांगेन. प्रायः आज तेंगेले वाड आयकले नंतर म्हाका कळ्ळें तेन्नाचे प्रयत्न सार्थक केले म्हणून सांगेन. अत्यंत अद्भुत जावंक न्हू तेंगेले भाशणा भितर आमकां सगळ्या लोकांची एक मार्गदर्शन केल्लें आसा. प्रायशः तिणें सांगलें आमी 5-4 म्हयने तनीचे प्रयत्न करता आसाचे म्हणून आमी प्रयत्न करचे एक निमित्त मात्र तेणी स्वता ते सिद्ध जन्म आयल्याची ते कार्यकर्ते खातीर तेंका भगवंतान जन्म घातिल्लो आसा. अशें हांवें न्हू तेंगे भितर सर्व गुण आसा जाल्यार सहजानुची आमी ते म्हण घेवचे हांवें मूर्त घेतिल्लें म्हणून हांवें मूर्त घेतिल्लें कांय न्ही नाशिल्लें फातराचें कितें पार्ट आसा तें काडलां आनी मात मागीर काम येना मूर्ती फातरा भितर आशिल्लेच तुमगे भितर सगळे गुण आसा आमी थोडेच कितें बाकीचे भाग आसा ते थोडे काडचे काम आतां केलां. अशें हांवें न्हू प्रायशः स्वामीजीनाजी सुंदर जावन उलोवंक आमकां सगळ्या लोकांची बरें मार्गदर्शन केल्लें आसा. मस्त बरें दिसलें तुमी आयकताचे म्हूण सांगून मस्त उलयची आवश्यकता म्हाका ना. कारण कितें 2 म्हयने कितले जावं ते उलय तुमचे कडेन आनी कितें म्हणल्यार उलया परत जाल्यार आज हे कार्यक्रम कितें दैवज्ञ दर्शन दिवचें मात विना हा उलयचे कार्यक्रम न्ही हे. अशें हांवें न्हू ते उलयतलेची कितके सांगतलेची म्हूण सांगून याद करता बसनाका ते अपेक्षा बी करनाका. दैवज्ञ दर्शन दैवत लोकांनी पळयका हे कार्यक्रम हांगा घेवच नाका म्हणून विचार केलेले जाल्यार आमगेले मित्र लोकांनी सांगले तशें जावत ना ते दावणगेरी एक गांव चुकला म्हण जाता इतिहासा भितर लिस्टा भितर म्हण बदल हे कार्यक्रम हांगा आयल्याची जाल्यार मनाक समाधान जालें. आमी 20 इस्वी आयले ना 20 इस्वी येता असं म्हणजे मनाक समाधान जालें. म्हळ्यार गेल्या वर्षी जालें आसलें गेल्या वर्षी जालें म्हणजे तशें चातुर्मास कल दिवस गेल्या वर्षी म्हणजे तशें तशें जालें ना. देवान तसलें एक दुसरो अवकाश करून दिले मस्त बरें दिसलें.
छंदकन ह्या कार्यक्रमाचे सुंदर ज्ञान तुमी चलोवन दिलं असा. आज पळया गुरुवार गुरुवार 2 गुरू 3 गुरू मेळशी आले दत्तात्रय स्वरूप भितरी आज ह्या कार्यक्रम आमी सगळे लोकांची करता आसाची. आनी हे केन्ना याद दिवस दर तसले दिवस हे कारण कितें आज 1/1/26 इसवी आज चलता आसा. केन्ना याद उरचें हें गेल्लो वर्ष 1 तारीख अशी जाल्लो रे म्हणून आमी केन्ना याद करूं शकतात न्ही. तसले एक पुण्यतम दिवस तुमकां मेळ्ळा म्हणजे अर्थ कितें तुम्ही दैवज्ञ ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण दैवज्ञ म्हणजे एक अर्थ भितरी तुम्ही जीवन करता असं म्हणजे एक अर्थ आमकां येता असा कळटा असा. दैवज्ञ समाजा भितर अनेक कितें समस्या आशिल्ल्यो गुत्ताच आमकां कामधंदे भितरी कितें मंदी आयला आसा त्या बद्दल थोडे लोकांक सापत्रे आसाच मस्त लोकांक आमगे लोकांनी जालें तितले आमगे लोकांक काम दिवचे बदल प्रयत्न केले न्ही मस्त बरें म्हण दिसता आसा आमकां. आमी कोणाकी काम दिवचे किंताचे आमगे लोकांकच एक काम दिलें रे तो एक जीवन करपाचें शकता तेगे चेडल जीवन ना तेगे बायल कुटुंबा जीवन एक बरें जावचें शकता. थोडे उदात्त विचार करया आनी काम धंदे कमी आशिल्ले बद्दल आमी विचार करता नाका भांगर रेट वाडील बद्दल विचार करता नाका आमकां जिवना भितर काम मेळका आमी सुखान उरता इतले विचार करया. इतले विचार केले पुरो आमकां काम धंदे येता वता आमी जिवन सुखान उरताची. रेट वाडला अशें जाला तशें जाला हे आमकां करचे विचार न्ही हें जगत पळोवंक येता. आमकां जावंक आशिल्लें कितें आमी सुखान उरका आमगे काम धंदे बरें जावन चलका आमगे चेडा लग्न जावका आमगे चेड बरें सुसंस्कृत्यान व्हड जावपाची समाज बरें जावं उरका इतलें चिंतन करता गेले पुरो तें चिंतन एक फल आमकां आपोआप मेळटा वता. तसलें एक चिंतन आमी सगळो दवरून घेया म्हणून सांगचे प्रार्थना करताच. हे कार्यक्रम मागीर प्रशांत आनंद जावं ना बाकीचे आमगे कितें संघ अनेक कितें संघ संस्था आसाची तेणी सुंदर जावन चलोवन दिलं आसा. प्रशांत आनंद माने आशिल्ले सोसायटी एक येवन वचका म्हणून अशा सोसायटी बीच आमी वचूंक घेवन 5 मिनटां खातीर थंय वचूंक घेवन अक्षत घालूंक घेवन परमपूज्य स्वामीजी गेले नाशिल्ले थंय अजून पर्यंत अशें न्हू तेंगेर हातीर अक्षर घालूंक घेवन आयल्याचें हें कार्यक्रम भारी छंदायेचेर जाल्लो आसा. आतां करेक्ट 10 घंट्यान 5 मिनट जाल्लो आसा आनी थोड्या वेळा भितर मंत्राक्षर दितलेची कित्याक म्हणून मंत्राक्षर घेवचें उठलोकांक यो म्हण सांगतना कारण कितें उठलोकांक मंत्राक्षर घेतिल्लो आसा अशान उठलोकांक घेवचें मंत्राक्षर घेवचें आनी मानना कोण मंत्राक्षर घेवची इच्छा आसा तेणी मात सालांनी या आमी अक्षर दितलेची परमपूज्य स्वामीजी फल दितलेची फल मंत्राक्षर घेवन घेवन जेवण आवची कामटाची मागीर हाजी मित्रो लोक कितें छंद करून आयलेची धवी शर्ट धवी लुंगी घालून घेवन तांबडे शल्ले घालून घेवन तांबडे टोपी घालून घेवन तेन्ना पेटा घालून घेतली उठलोकांनी त्या कार्यक्रमाक आजी तांबडे टोपी घालून घेतला म्हळ्यार छंद करून हे कार्यक्रम एक सुंदर जावन चलोवन दिलो आसा. अशान मागीर मित्र लोकांक आनी कला शिकून स्वागत केलें मागीर आवय लोकांक पुन्हा धन्यवाद सांगताची. हे कार्यक्रम अत्यंत छंदायन करून दिला याद उर्शी करून दिला म्हणून सांगचे बदल मागीर देवनगरी जाले तसले दैवती नगरी जाले तसले दावणगेरीचे सगळे मित्र लोकांक आवय लोकांक धन्यवाद सांगताची. मागीर हें 20 मिनटाची कितें वाणी आसा वाणीक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.